अनेकदा असं होतं की भारतीय जनता पार्टी ज्या वेळेस निवडून आली त्यावेळेस विरोधक काँग्रेस विशेषतः असं आरोप करतात की BJPवाले सत्तेच्या अधिकारातून EVMला हॅक करत असतात आणि त्याच्यामुळं रिझल्ट बदलला जातो। पण जेव्हा BJP हारल्या जाते तेव्हा मात्र हे कधी EVMवर शंका घेत नाही। जसं कर्नाटकामध्ये झालं आहे, हिमाचलमध्ये झालं आहे, त्यावेळेस कोणी पंजाबमध्ये झालं, BJP हारली त्या ठिकाणी, पण तिथे EVMमध्ये कुठेही कोणी आरोप केले नाही। पण जेव्हा BJP जिंकलं की त्यावेळेस विरोधकांचं रडगाणं चालू असतं की EVM हॅक झालेला आहे। नांदेडमध्येही यावेळेस परत एकदा भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर हे बहुमताने निवडून येणार आहेत। अशोकराव चव्हाण त्यांच्यासोबत असल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे, त्यामुळं निश्चित निवडून येणार आहोत। आणि निवडून आल्यावर परत विरोधकांचं रडगाणं चालू होऊ नये यासाठी मी त्यांना असं आव्हान देतोय की आत्ताच आपण सांगा EVM हॅक झालं की नाही, निवडणुकीच्या पहिले, निकालाच्या पहिले। नंतर निवडून आल्यानंतर परत तुम्ही जर ओरडला तर जनता सुज्ञ आहे, ते जाणून आहे। हे नाचता येणं अंगण वाकडं या म्हणीप्रमाणे यांना निवडून येता येत नाही, पण EVMच्या नावानं बोंब मारतात। मी 1985 पासून निवडणुकीच्या यंत्रणेत सक्रिय असतो। मी पूर्ण सूक्ष्म नियोजन पाहिलेलं आहे अधिकाऱ्यांचं, निवडणूक आयोगाचं अतिशय सूक्ष्म नियोजन असतं, त्यात कोणताही फेरबदल करता येत नाही। त्यामुळं जनतेनं EVM हॅक होतं असं याच्यावर विश्वास ठेवू नये असं माझं त्यांना आव्हान आहे।